काय कसं काय ते पाणी एवढं खराब असू शकतं राव? कसं सर, कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जे बोंडगाव यामध्ये केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे, त्या संदर्भातला पाणीचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणता येईल? प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपानपट्टा ऑलरेडी आहेच. तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं. तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं. त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे. आणि त्याचा TDS सुद्धा 2100 आहे. लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही. त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे. एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील. पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत. त्यामुळे मग केस गळतीचं प्रमाण त्याच्यामुळे होऊन आलं का असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही. तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे. आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत. इपिडेमॉलॉजिकल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून. सध्या किती आता रुग्ण आले सध्याचं अपडेट काय? सध्याचं अपडेट कालपर्यंत 51 रुग्ण होते. आजचं अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल. पण रुग्णांची संख्या सध्या घटते आहे, वाढत नाही आहे. आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे. काय आव्हान करायला? आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये, जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होतं आहे. जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली. रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल. पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. पाण्याचा वापर करावा की नाही करावा, काय आव्हान करावं? आता हे बोलणं, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत. कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार. बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे. केस गळतीच्या आरोग्य समस्या जाणवल्या, काय निष्कर्ष निघाला? काल आम्ही 5-6 गावामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की केस गळतीचे पेशंटची संख्या वाढते. आम्ही तपासणी केली. स्किन स्पेशलिस्ट आमच्यासोबत होते. क्लिनिकल डायग्नोसिस त्यांचं असं आहे की त्यांना डोक्याची जी स्किन आहे त्या स्किनचं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून. त्या सदृश्य आम्ही स्किनचे सॅम्पल्स पण घेतले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला त्याचं हिस्टोपॅथॉलॉजी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पाठवलं आहे. त्याच्यामधून निष्कर्ष नक्कीच निघेल. परंतु सध्या क्लिनिकल निष्कर्ष हा आहे की ते फंगल इन्फेक्शन आहे. आणि त्या अनुषंगानं त्यांना उपचार पण आपण सुरू केलेले आहेत. असं माहिती पडली की दूषित पाण्यामुळे तिथे काही नाही, दूषित पाण्याचं जर म्हणाल तर मग सगळंचं सगळं गाव लागलं असतं. पूर्ण गावाला नाही येते. त्याच्यामुळं पाण्याचं नक्कीच काही ना काही इम्पॅक्ट नक्की असणार आहे. परंतु पाण्यामुळेच सगळं इन्फेक्शन वाढतं असं म्हणणं काही योग्य ठरत नाही सध्या. पाण्याचे पण नमुने आपण तपासणीला पाठवले. त्याच्यात काय निघतं त्याच्यावर पण पुढच्या आमची ॲक्टिव्हिटी कशी असेल ते डिपेंड आहे.